आणि आता पुण्यातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी, शरद पवारांची राष्ट्रवादी मवियात परतली आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाची चर्चा फिसकटलेली आहे। अजित पवार गटाकडून केवळ 35 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं समजतंय। पुण्यातील हॉटेलमध्ये मविया नेत्यांची आता बैठक सुरू झालेली आहे। थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाची चर्चा आता फिसकटली आहे। आता शरद पवार हे मवियात परतलेले आहेत। अजित पवार गटाकडून केवळ 35 जागांचा प्रस्ताव आल्याची माहिती आहे आणि त्याच प्रस्तावावरून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा फिसकटल्याचं समजतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, शेवटच्या क्षणी असं नेमकं काय झालं? हेमाली, खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून चर्चा आहे ती फक्त पुण्यात राष्ट्रवादी एकत्र लढण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा आज होणार होती। मात्र आज दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली। अजित पवार देखील तिथे उपस्थित होते। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे तिथे उपस्थित होते। मात्र अशी माहिती मिळते की दोन्ही पक्षामध्ये चिन्हावरून काहीतरी फिसकटलं आणि त्यानंतर जेव्हा एनडीटीव्ही मराठीने काँग्रेसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेस अजूनही महाविकास आघाडीसाठी पुण्यामध्ये आग्रही आहे। याबद्दल अरविंद शिंदे जे पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे त्यांनी देखील सांगितलं की महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, काँग्रेस आणि त्यासोबतच ठाकरे गट हे एकत्रित मिळून लढण्यासाठी अजूनही काँग्रेस आग्रही आणि त्या संदर्भातली बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि आत्ता त्याच बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं अंकुश काकडे, विशाल तांबे आणि त्यासोबतच वंदना चव्हाण देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक तिथे होत असल्याची माहिती खरं तर मिळते। अजूनही अधिकृत घोषणा ही अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलेली नाहीये, जेव्हा की त्यांनी स्वतःहून ही गोष्ट सांगितलेली होती की 2 ते 3 दिवसात घोषणा होईल। एवढंच नाही तर अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत सुभाष जगताप त्यांनी देखील सांगितलं होतं। पण मग नेमकं असं काय झालं त्याचं तेच अजून गौड बंगाल आहे की दोन्ही राष्ट्रवादी असं ठरलेलं होतं। सुभाष जगताप देखील म्हटलेले होते की चिन्हावरनं 2-2 पावलं मागे घेऊ। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या बैठकीनंतर महाविकास आघाडीचं काय चित्र असणार आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये। धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।